शालांत आय डी प्रकरण घोटाळ्यामध्ये जवळपास 600 शिक्षकांचा पगार 10 महिन्यापासून नाही आहे। आज अधिवेशनाचा 5वा दिवस असताना या ठिकाणी अक्षरशः काही गर्भवती मातांसह बऱ्याचशा शिक्षिका आणि शिक्षक या ठिकाणी भर हिवाळ्यामध्ये बसले आहेत। अधिवेशन केवळ 2 दिवसात संपणार आहे, पण यांच्या मागण्यांचं काय? 10 महिन्यापासून ज्यांचा पगार नाही आहे अशा ह्या मागण्यांसाठी हे आंदोलक आता आक्रमक झाले आहेत। खरंच सरकार याकडे लक्ष देणार का हे पाहणं देखील गरजेचं आहे, कारण एवढ्या थंडीमध्ये लहान मुलांसह गर्भवती माता, त्याचबरोबर काही अपंग शिक्षिका आणि त्यामध्ये देखील काही ॲक्सिडेंट झालेल्या शिक्षिका देखील या ठिकाणी आंदोलनाला बसल्या आहेत। त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे, कारण 2 दिवसामध्ये आता अधिवेशन संपणार आहे, पण जे शिक्षक गेल्या 10 महिन्यापासून ज्यांना पगार नाही आहे त्यांचं पुढचं आयुष्य काय हे पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे आज शिक्षक आक्रमक झाले आहेत। या ठिकाणी काही शिक्षकांची तब्येत खालावली आहे, त्यामुळे खरंच पुढं होतं काय हे पाहणं देखील गरजेचं आहे। शिवाय